आले ना व्यवस्थित, आपला विषय कसा हार्ड असतो बघा. काय म्हणता मित्रांनो, आज आहे बघा सुट्टीचा दिवस, म्हणजे काय साफसफाईचा. एक्झाम जवळ आले, कामाच्या वगैरे सगळ्या वस्तू बाहेर काढून ठेवत नाही, एक्झामच्या वेळेस काही भेटणार नाही, गोंधळ होऊन जाईल. आधीच गोंधळ खूप झालाय. जे नोट्स काढलेत वगैरे सगळे फाईल्स वगैरे वर काढूत म्हणलं, आणि त्यात ना आज तुम्हाला काय तुम्हाला भेटलंय ते दाखवतो. आधी तुम्हाला सांगितलं होतं मी, आजही सांगतो बघा. मी आधी ना ड्रॉइंग काढायचो, म्हणजे अॅनिमीचे वगैरे कार्टून ड्रॉइंग. तर वन पीसचं हे कॅरेक्टर मी काढलं होतं, लुफीचं, एकदम बढिया बनलं होतं. अजूनही भरपूर काढलेत. हे एरेनेगर अटॅक ऑफ टायटनचा, हा डिमन स्लेअरचा आहे. हा नाव मला आठवत नाही आता. आणि आपला फेवरेट रोनोरोडा जोरो ॲक्शन मोडमध्ये. एवढे परफेक्ट नाही आहेत, पण बऱ्यापैकी चांगले आहेत बघा, असं मला वाटतं. सगळे साफसफाई केली आहे, आता होती बेडची बारी. सगळे नोट्स वगैरे बाहेर काढलेत. रूम मधला कचरा बाहेर काढूया, तसंच आयुष्यातलाही हळूहळू आपण काढूया. कचरा बाहेर. आता भूक लागली होती आणि काल आपण पनीर आणले होते. पनीरला चांगलं पाण्यामध्ये भिजवलं, म्हणजे सॉफ्ट झालं पनीर. आता व्यवस्थित स्लाइसनुसार कट केलंय. आता बारी होती त्याला फ्राय करायची. ते आपण फ्राय करणार आहोत बघा बटरमध्ये, म्हणजेच तुपात. मस्तपैकी गावरान तूप, आपल्या घरचं तूप आहे, त्यात टाकलं की आणि त्याला क्रिस्पी होईपर्यंत आपण व्यवस्थित त्याला फ्राय करायचं आपल्याला बघा. क्रिस्पी म्हणजे लिटल बिट क्रिस्पी. पांढऱ्या पनीरचा झाला कलर ब्राऊन, आणि मी काढलं त्याला तव्यावर प्लेटीमध्ये. आता चला बारी होती आता फोडणीची. फोडणी आपण एक नंबर देणार आहोत. भरोसा आहे आपल्याला स्वतःवर की भाजी एक नंबर होईल. एकदम झकास पद्धतीनं खोबर, कांदे, लसूण, अद्रक, टमाटे सगळे मिक्स केले व्यवस्थित. वरून हळद, सगळे मसाले, तिखट, नमक थोडंसं कमी टाकलं कारण अंदाज चुकू नये म्हणून. कोथिंबीर वगैरे टाकली आणि पनीर लावून सोक व्हायला ठुलं बघा. आणि सोबत चीजची स्लाइस पण टाकली. एक नंबर स्मेल यायला आणि टेस्टला पण एक नंबर लागणार. आता कॉन्फिडन्स आहे आपल्याला. सगळं तयारी झाली आहे. पनीर एक नंबर दिसतोय. जेवण वगैरे करतो, तुम्हाला भेटतो उद्या मी. बाय.